प्रिय मित्रांनो, आज रविवार आणि 15 सप्टेंबर आणि आजच्या दिवशी आपल्याला शुभ वर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा कैसरिया फिलिप्पी येथे जातो आणि तेथून येताना तो आपल्या शिष्यांना विचारतो की मी कोण आहे असं तुम्हाला वाटते, तेव्हा शिष्य अनेक प्रकारची साक्ष देतात की काही लोक म्हणतात की तो संदेष्टा आहे, तो एलिया आहे, तो यशया आहे वगैरे वगैरे. तेव्हा येशू त्यांना विचारतो की तुम्ही मला कोण म्हणून समजतात. तेव्हा ते सांगतात, विशेषतः पेत्र, की तू ख्रिस्त देवाचा पुत्र आहेस. आणि म्हणून येशूला आनंद होतो आणि येशू त्याला शाबासकी देतो. परंतु माझ्या प्रिय बंधनो, येशू त्याला पुढे सांगतो की हा देवाचा पुत्र दुःख सहन करणार आहे, क्रूस वाहणार आहे आणि त्यानंतर तो परत मरून तिसऱ्या दिवशी जिवंत होणार आहे. तेव्हा पेत्र दुःखी होतो आणि सांगतो, नाही, तुम्ही हे कधीही हे असं होऊ नये. म्हणून येशू त्याला दटावतो आणि सांगतो, अरे सैताना, तू मागे हो, कारण तुला काही कळत नाही. आणि प्रिय मित्रांनो, त्यानंतर पेत्राला दुःख होतेच, परंतु तो शांत राहतो. इथे माझ्या प्रिय मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्त त्यांचा विश्वास पाहतो की त्यांचा शिष्यांचा माझ्यावर जर विश्वास असेल ते नक्कीच मरायला तयार होतील आणि ते क्रूस सहन करतील, पण मागे हटणार नाहीत. आणि प्रिय बंधूंनो, आजच्या पहिल्या वाचनामध्ये जेव्हा आपण यशया संदेष्टा पाहतो, यशया संदेष्टा देखील ते सांगतो की मी कधीही फितूर होणार नाही. माझा देवावर ठाम विश्वास आहे आणि त्या विश्वासासाठी मी हवे ते करेन, प्राण देईन, परंतु मागे हटणार नाही. आता हा जो यशया आहे, ह्या यशयाने परमेश्वराचा अनुभव घेतलेला होता, त्याचं प्रकटीकरण त्याला झालेलं होतं आणि तो एकदम ओरडला होता, पवित्र पवित्र पवित्र. आणि त्यामुळे माझ्या प्रिय मित्रांनो, त्याला असं वाटतं की हा परमेश्वर त्यानेच मला संदेष्टा पाठवलेला आहे आणि म्हणून मी कधी घाबरणार नाही, कारण तो सतत माझ्या बरोबर आहे, माझ्या पाठीशी आहे आणि मला तो साथ देतो. तो मला एकटं कधी टाकणार नाही आणि मी मेलो तरी चालेल, पण मी शेवटी परमेश्वरातच राहीन. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, खरोखर आश्चर्याची गोष्ट अशी की हा यशया खरोखर आपला प्राण देतो आणि किती प्रकारे त्याचे हाल होतात हे आपल्याला ठाऊक आहे, परंतु तो मागे हटत नाही. माझ्या प्रिय मित्रांनो, आजच्या पहिल्या वाचनामध्ये, दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल देखील आपल्याला तसं सांगत आहे. आणि संत पौल सांगत आहे की तुम्ही जो विश्वास प्रगट करीत आहात, तो विश्वास केवळ शब्दात नको, तो कृतीत उतरायला हवा. म्हणजे तुम्ही ज्यांच्या बरोबर राहता त्या तुमच्या गटामध्ये जे गरीब लोक आहेत त्यांना अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या सगळ्या गोष्टी पुरवून तुम्ही दाखवल्या आणि तुमच्या स्वतःचा त्याग त्यामध्ये दाखवला आणि त्या त्यागातून तुम्ही आपली श्रद्धा प्रकट केली, तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुमचं तारण होईल, असं संत पौल ह्या लोकांना सांगतो आहे. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे सत्य आहे पहिल्या प्रथम की आपण सर्वजण जे बाप्तिस्मा घेतलेले आहेत ते खरोखर विश्वासू आहेत का? आणि हा विश्वास केवळ तोंडी नको की मी देवळात जातो आणि येतो आणि माझं काम संपलं नाही. संत पौल आपल्याला सांगत आहे की जोपर्यंत तुमचा हा विश्वास कृतीत उतरत नाही, प्रभू येशू ख्रिस्त देखील तेच सांगतो, यशया देखील तेच सांगतो की ते देखील मरायला तयार आहेत. म्हणजे ही श्रद्धा जोपर्यंत कृतीत उतरत नाही तोपर्यंत आपली श्रद्धा पूर्ण होत नाही आणि आपण प्रभूचे होत नाही आणि प्रभू आपल्या बरोबर राहत नाही आणि आपल्या जीवनात चमत्कार होऊ शकत नाही. कारण
आपण फक्त दाखवण्यासाठी हे ख्रिस्ती आहोत आणि प्रभू येशूला तसं नको आहे. म्हणून ह्या अनुषंगाने ही एकनिष्ठता जी आहे, समर्पण जे आहे, ते समर्पण आपल्या प्रत्येकाच्या जीवनात असावं ही प्रभूची इच्छा आहे. म्हणून त्याप्रमाणे आपण जगावं अशी परमेश्वर जणू काय हे आपल्याला संदेश देऊन वाणी देत आहे, त्याची इच्छा तो व्यक्त करत आहे.